सॉरी 12 प्लेयर आपण येणं गरजेचं आहे. समालोचन कक्षामध्ये आपण दोन्ही संघाचे 12 प्लेयर जोडा प्लीज. 12 प्लेयर्स आपण येणं करायचं आहे. क्रिकेटचा नियम मित्रांनो तोडू नका प्लीज. तर ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अडसरे संघाकडनं सुनील आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईकवरती सुनील आहेत, नॉन स्ट्राईकवरती किरण. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते पांढरे संघाकडनं अक्षय. पहिला चेंडू टाकला जाईल सर्कलच्या ओव्हरमधला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडूला बेधडक ठोकलाय, कडक षटकार. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर एक मोठा प्रहार केलाय गोलंदाजावरती. सध्या सुनीलने मात्र पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका केला षटकारच्या रूपामध्ये. एक मोठा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय अडसरी संघाकडनं, कारण यजमान टीम आहे. होम ग्राउंडवरती मोठा अनुभव त्यांचा आहे. त्याच्यानुसार पुन्हा एकदा त्याच जागेवरती तिथे क्षेत्रक्षक आहेत, तिथे मात्र झेल पास. काय सांगतो गडी, मोकार धावला पण फायदाच नाही. प्रयत्न केलं. आणि संधी गमावत असताना मात्र आपल्या संघावरती दबाव सुद्धा निर्माण होऊ शकतो. पुन्हा इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर टायमिंग जुळला नाही. बॅटची कडा लागली होती, परंतु चेंडू टॅप होऊन क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये, विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसरा चेंडू मात्र डॉट फेकला गेलाय गोलंदाज अक्षयच्या रूपामध्ये. आपल्या आकर्षण होता मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ आता विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला आहे. आणि हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. सर्कलची ओव्हर, पॉवर प्लेची ओव्हर, हाणामारीची ओव्हर. आणि त्या हाणामारीच्या ओव्हरमध्ये आलेले मात्र पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळले. त्यानंतर मात्र गोलंदाजाने त्याची शैली दाखवली आणि त्याच्यानं मात्र प्रत्येक चेंडू आता फाईनला खेळता येण्याचा प्रयत्न केला. फाईनला क्षेत्रक्षक आहेत, एक धाव कंप्लीट. दुसरी धावीचा प्रयत्न होणार नाही. एकच सिंगल मिळते आणि एका सिंगल धावीने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती बिनगडी बाद 11 धावा. चांगली मॅच, सुंदर मॅच रंगली, याच्यामध्ये शंकाच नाही. कारण एक होम टीम आहे. एका होम टीमच्या माध्यमातून एक चांगल्या आपल्या होम ग्राउंडवरती चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. गोलंदाज अक्षय. उलटा चेंडू होता, उलटा चेंडू मिड विकेट झोन मध्ये खेळला. क्षेत्रक्षक आहेत काऊ कॉर्नर वरती. क्षेत्रक्षक चेंडू येथील चेंडू अडवला जाईल. थोडी मी स्पीड पाहायला मिळते. धडपड धडपड चालू आहे. बस गडी मात्र कोंबडी पकडेल बरोबर. संध्याकाळचे कोणी गिरा आहे का कोंबडी वाजवायला सांगा, गडी आलं. या 2 धावा येतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. धावसंख्या सध्या त्या घडीला जर पाहिला तर 13 धावा. चांगली धडपड होताना पाहायला मिळते. साधारणपणे जर पाहिलं तर मला वाटतं अक्षय होते, अक्षयकडे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. तिथे मात्र 1 धाव मिळायची होती, तिथे 2 धावा मिळाल्या. आणि या 2 धावेने धावफलक सजलं गेलं. धावफलकावरती आपण पाहू शकाल 13 धावा. पहिली ओव्हर संपुष्टात आली. पहिला ओव्हरचा खेळ संपला आणि पहिला ओव्हरचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती 13 लागल्यात. अजूनही 4 ओव्हर फेकायचे आहेत. तर बघूया इथून पुढे आता गोलंदाजी मार्कर गोलंदाज स्वतः कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण त्याला नेहमीच पाहत असतो. एक चांगला हुकमी एका मानला जातो टीम साई सहारा पांजरे संघाचा, तो म्हणजे भाऊराव उघडे. आणि त्याच्याकडनं आता गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. तर बघूया आपल्या संघाला कमबॅक करेल का. सॉरी 3 धावा आल्या त्या चेंडूवरती, म्हणजे एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 14 धावा. शेवटच्या बॉलला 3 धावा आलेल्या आहेत जे पंचाने असं आमच्याकडे इशारा केलेला आहे. तर नक्कीच धन्यवाद. तर भाऊ पहिला चेंडू घेऊन जाईल. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा लेग टिपच्या बाहेर पंच दंडित करतायत. चेंडू वाईट घोषित झाला. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. या 1 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 15 जोडल्या गेल्यात. आजच्या दिवसातली ही दुसरी मॅच. पहिली मॅच आपण पाहिली पोकळेवाडी वर्सेस मेंगाळवाडी. तर मेंगाळवाडी संघाला मात्र तिथे हार पत्करावी लागली. प्रेक्षक वर्गांची गर्दी वाढताना पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक वर्गांचं मी मनापासून सहर्षी स्वागत करतोय.
खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग इथे वाढली जात आहेत. तर गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाय स्ट्राईकवरती फलंदाज किरण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू मात्र एक्स्ट्राच्या रूपामध्ये फेकला जातोय. वाईट चेंडू येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट फेकले गेलेत गोलंदाज भाऊन आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा. गोलंदाज हो इथे मात्र फटका बसला हवेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय. शतरक्षक धावताय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का? चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू हातामध्ये आला होता. हाताला ब्रश झाला परंतु त्याचं नियंत्रण सुटलं. त्याचा तालमेल चुकला आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र बाउंड्रीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. हो उचली घेतात चेंडू मात्र इथे शतरक्षक पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते आणि तिथे मात्र गॅप बॅकअप चांगला पाहायला लॉंगॉनला लॉंगॉपला शतरक्षक आली चेंडू अडवला फेकी झाला तो परत एक सिंगल आणि एका सिंगल धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 21. आतापर्यंत जर पाहिलं तर भाऊरावने थोडीशी महागडी गोलंदाजी केली आहे. 2 चेंडू बॅक टू बॅक वाईट टाकले त्यानंतर चौकार आला त्यानंतर सिंगल आली आहे. आता पुन्हा एकदा चेंडू टाकला जाईल. हो इथे बॅटची कडा तिथे मात्र शतरक्षक नाही चेंडू पॉईंटवरती चेंडू अडवला जाईल गल्लीमध्ये आणि गल्लीमध्ये शतरक्षक चांगल्या पद्धतीने फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती एकच धाव प्राप्त होईल आणि या एक धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 22 लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सध्या स्लोअर गतीची गोलंदाजी आहे पण जर पाहिलं तर बोटांची जादू केली जाते चेंडूवरती. गोंगल्या पेरवल्या जात आहेत आणि उंगल्या पेरवत असताना चेंडू थोडासा टर्न होताना पाहायला मिळते. थोडासा या बाजूने त्या बाजूने केल्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा आतमध्ये चेंडू वळवलाय. आतमध्ये चेंडू वळवत असताना शतरक्षक आले चेंडू अडवला फेकी झाला तो परत एक सिंगल आणि एका सिंगलवरती समाधान. या एक धावेने धावफलक सजलं जाईल 23. अजूनही जर पाहिलं तर दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. गोलंदाज भाऊ उघडे यांच्याकडनं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करावी लागेल परंतु गोलंदाजाला शतरक्षकाची साथ सुद्धा मिळणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि ती महत्त्वाची भूमिका जी शतरक्षकांच्याकडनं पाहावी लागते आणि तर तीच भूमिका नक्कीच शतरक्षक करताना. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये शतरक्षक तिथे जातील चेंडू अडवण्याचा प्रयत्न पॉईंटवरती चेंडू आला. पॉईंटला शतरक्षक आहे चेंडू अडवलाय फेकी झालाय तोपर्यंत एकच सिंगल आणि या एक सिंगल धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 24. चला आपण लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्यायचे आहे. पहिला चेंडू वाईट होता. दुसरा चेंडू वाईट होता. तिसऱ्या चेंडूवरती चौकार. चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आणि 5व्या चेंडूवरती एक सिंगल आणि 6व्या चेंडूवरती सुद्धा एक सिंगल आणि 7व्या चेंडूवरती सिंगल म्हणजे एकूण 7 चेंडू झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 वाईट आहेत म्हणजे 5 चेंडू एकूण टोटल झालेत आणि एक चेंडू अजूनही टाकायचा आहे. गोलंदाज भाऊ या गोलंदाजाला स्ट्राईकवरती फलंदाज हो पटका प्रॉपर आहे. कनेक्शन ताकदीचा वापर आणि मिड विकेट झोन कव्हर करत असताना फलंदाजाने ठोकलाय. या शेवटच्या अंतिम चेंडूवरती कडक षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली ना तर अडसरे संघाची धावसंख्या 30 धावा म्हणजे प्रति ओव्हरमध्ये 15ची सरासरी आतापर्यंत गाठली टीम अडसरे संघानं. थोडीशी बॅकफुटला टीम टाकली आहे सध्या पांजरे संघ. सहारा क्लब स्पोर्ट पांजरे टीम आपल्याला मात्र आपल्या होम ग्राउंडवरती कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक करावं लागेल. प्रत्येक गोलंदाज इथे महागडी गोलंदाजी करताना पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 14 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा. थोडीशी मिस फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली आणि फिल्डिंग जर चांगली आपल्याकडे असली ना तर मी म्हणेन नक्कीच आपली टीम ताकदीमध्ये मैदानाच्या आतमध्ये चांगला प्रयत्न करू शकते. तर नक्कीच इथे आता गोलंदाजीवर गोलंदाज विजय येताना पाहायला मिळते तर त्याच्या नावामध्येच आता विजय आहे. तो आपल्या संघाला विजय खेचून आणण्याचा प्रयत्न करेल का पाहायचा. इथे मात्र थोडंसं या सूर्याची किरण डोळ्यावरती आली की काय परंतु चेंडू त्याच्या हातामधून निसटला. चेंडूवरती एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरीही धाव इथे कंप्लीट आणि तिसरी धावेला झाली सुरुवात आणि बघता बघता या चेंडूवरती 3 धावा मिळाल्या आणि 3 धावेने धावफलक सजलेला पाहायला मिळेल ती 30 धावा. चांगली मॅच सुंदर मॅच रंगलेली पाहायला की मोठा टार्गेट ठेवला जाईल. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 55 धावेंचा टार्गेट होता 5 ओव्हरमध्ये. 11ची सरासरीने धावसंख्या बनवायची होती टीम
इथे फटका बसलाय हवेमध्ये चेंडू बराच वेळा क्षेत्रक्षक तिथे पोहोचू शकणार नाही चेंडू पुन्हा एकदा नो मॅच मध्ये चेंडू पडला जाईल प्रयत्न करायचे होते प्रयत्न करणं गरजेचं होतं झेल टिपण्याचा प्रयत्न करायचा होता क्षेत्रक्षकाला परंतु त्याने प्रयत्नच केला नाही चेंडू मात्र धरणीवरती आदळलाय आणि इथे मात्र एकच धाव प्राप्त होताना पाहायला मिळते या सॉरी या 2 धावा आल्यात आणि या 2 धावीने धावफलक सजलेला आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकूण टोटल 35 धावा एक महागडी गोलंदाजी इथे पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक आहेत काऊ कॉर्नर रिझन मात्र कव्हर करत असताना लॉंग ऑफला चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळतील 4 सुंदर अशी फलंदाजी चांगला खेळलेला पाहायला मिळतो चेंडू लॉंगॉनला गेलाय लॉंगॉनला क्षेत्रक्षक आहे तिथे चेंडू अडवलाय फेकी झालाय तोपर्यंत जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक सिंगल मिळते आणि एका सिंगल धावेने धावफलक सजलं जाईल धावफलकावरती आपण पाहायला मिळते 40 धावा धावफलकावरती 40 जोडल्या गेल्या चांगली गोलंदाजी करावी लागेल महागडी गोलंदाजी होते आता चेंडू चांगला राहिला परंतु थोडासा ऑफस्टमच्या बाहेर पंच दंडित करतायत चेंडू वाईट घोषित होतोय वाईट स्वरूपामध्ये एक एक्स्ट्राची धाव आणि धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 41 धावा जर ओपनिंग जोडी आपण जर पाहिलं तर सुनील आणि किरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला तर स्ट्राईकवरती मला वाटतं सुनील आहेत आणि नॉन स्ट्राईकवरती किरण आपल्याला पाहायला मिळते तर दोन्ही फलंदाजांनी मात्र साजेदारी मोठी बनवली पार्टनरशिप मोठी बनवली आहे आणि दोन्ही बॅटर आता मैदानाच्या शेट होऊन बसले आहेत एक मोठी पटकी खेळण्याचा त्यांना संधी येते आणि हाफटॅकर चेंडू आणि हाफटॅकर चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाज सुनीलनं आणि पुन्हा एकदा फटका केला तिथे मिड विकेटला क्षेत्रक्षक डीप मिड विकेटमध्ये क्षेत्रक्षक आहे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल चेंडू फिकी झाला तोपर्यंत थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळते थोडीशी चेंडू फिकी खराब आणि या चेंडूवरती सुद्धा पुन्हा एकदा मिळते 15-15 ची सरासरी होती आता मात्र ती 15 ची सरासरी तोडून पुढे एकदा चांगली मोठी साधेदारी पाहायला मिळते एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या टीम पाहायला मिळते आडसरे संघाने मात्र चांगला क्रिकेट दाखवलाय या ओव्हरमध्ये एक मोठी ओव्हर पाहायला मिळते एक महागडी ओव्हर पहिल्या होत्या 14 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल बिन विकेट 19 धावा आणि एकूण संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 49 लागल्यात मिंगलवाडी संघ आणि पोकलेवाडी संघ ही पहिली मॅच आपण पाहिली त्यानंतर सहा या दोन्ही संघांमध्ये मॅच रंगलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते टीम करंडी आणि सह्याद्री राजूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे चला आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे लगेच मिड विनिंगमध्ये एक विनिंग संपल्यानंतर आपला टॉस केला जाईल तो टॉस स्वीकारण्यासाठी मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण लगेचच इकडं समालोचन कक्षाच्या बाजूला आपण येऊन थांबायचं आहे शिवाच्या गोलंदाजीवरती पहिल्या षटकावरती मोठा प्रहार कॅमेरामॅनला सलामी करणारा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार एक मोठा टार्गेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय टीम गवळी बाबा आडसरे संघ यांच्याकडनं एक मोठा टार्गेट देताना पाहायला मिळते आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते टीम आडसरे संघाची 55 आणि 4थी ओव्हर चालू आहे शिवाच्या माध्यमातून गोलंदाजी
धावा जोडलेल्या पाहायला मिळतात. तर गोलंदाज शिवाला मात्र कमबॅक करायचा आहे. कमबॅक करावंच लागेल. ओपनिंगची जोडी किरण आणि त्या सुनीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला अहंकार माजवलाय. मोठ्या पटक्यांची बरसात होताना पाहिलं तर पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडूला मात्र फेकून दिलाय. कॅमेरामॅनला सलामी करणारा सागरजी रोंगटे साहेब इथे मुख्य उपस्थित झालेले आहेत. मी साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती असं नसतं वा. सागरजी रोंगटे साहेब खूप मोलाचं सहकार्य आपण या स्पर्धेसाठी केलेलं आहे. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सहर्ष स्वागत करतो. आपणास विनंती आहे चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं वा. सन्माननीय सागरजी रोंगटे साहेब तब्बल सरपंच साहेब आहेत मुदखेड या गावातले सरपंच साहेब सागरजी रोंगटे. आपणास विनंती आहे चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं वा. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकला गेलाय. या चेंडूवरती एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 57 धावा धावफलकावरती. त्रेसष्ट धावा झालेल्या आहेत. तर पुन्हा एकदा षटकार 6 धावा. षटकारांची आतिषबाजी फलंदाज सुनीलकडनं पाहायला मिळते. सुनीलने मात्र आल्यापासून सुरुवात केली आहे आणि नक्कीच ती सुरुवात चांगली राहिलेली पाहायला मिळते. चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सध्या अडसरे संघाचा गवळी बाबा आणि गवळी बाबांचा आशीर्वाद आज त्यांच्या पाठीशी पाहायला मिळतोय आणि फटक्यावर फटका ताकदीचा फटका पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर फेकला जातोय टीम अडसरे संघाच्या फलंदाजाकडनं आणि या चेंडू 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती. सुंदर अशी फटकेबाजी. या चेंडूवरती सुद्धा 2 धावा डिक्लेअर त्या झोनमध्ये पाहण्यात आला. 12 बॉलमध्ये जर पाहिलं तर टीम सुनील हा वैयक्तिक खेळाडू खेळतोय 32 धावेंवरती आणि 11 बॉल 34 खेळतोय करण. म्हणजे बघा दोन्ही किरण 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 आणि सुनीलची जोडी एकाने बनवल्या 32 एकाने बनवल्या 34. एक मोठी पार्टनरशिप ज्या पद्धतीने आपण एक चांगली साजेदारीची गरज होती आपल्याला पाहायला मिळाली सॅमसंगकडनं आणि तशीच खेळी मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सुनील आणि किरणकडनं. अतिशय सुंदर गवळी बाबा अडसरे या संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगली फटकेबाजी. हा चेंडू वाईट घोषित झालाय. वाईटच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकला 72. पुन्हा एकदा मात्र चेंडू खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेट झोनमध्ये चेंडू अडवला जाईल. फिकी झाला तिथे रनआउटची संधी आता लाल झाली आहे परंतु संधी सुद्धा गमावलेली पाहायला मिळते. साधारणपणे पाहायला गेलं तर पांजरे संघ आपल्या होम ग्राउंडवरती थोडीशी चुकीची कामगिरी करताना पाहायला मिळते आणि हा चेंडूवरती सुद्धा मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 74. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी इथं मात्र फुलटॉ चेंडू होता. सन्मान केला क्षेत्ररक्षकाकडनं. चेंडूवरती अडवण्याचा प्रयत्न होईल. चेंडू अडवला जाईल. पैकी होईपर्यंत एक सिंगल तर घेतले आणि या चेंडूवरती एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 1 बाउन्सचा इशारा पंचाने केलेला आहे. गोलंदाजाला आता वॉर्निंग देण्यात आले. पंच आपण इशारा आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नो बॉल आहे का? ओके चालेल. नो बॉल. फ्रीटचा चेंडू आता इथून पुढे फ्रीट आपण टाकावं लागेल आता गोलंदाजाला. स्ट्राईकवरती एक मोठा ब्लास्ट खेळण्याची संधी होती मात्र प्रॉपर कनेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पाईनला स्क्वेअर लेगमध्ये आहे. चेंडू अडवला जाईल. चेंडू अडवला फेकी झाला. दुसरी धावेचा कॉल झालाय. रिस्की धावा आहे परंतु चेंडू पैकी चांगली परंतु विकेट किपर मात्र चेंडूला गॅदर करता येत नाही आणि या चेंडूवरती सुद्धा 2 धावा येतील. तिथे विकेट मिळणार होती तिथे मात्र 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 77. 77 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी.
पुन्हा एकदा फाईनला खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर पंचाने पुन्हा एकदा दंडित केला. चेंडू घोषित होतोय वाईट आणि वाईटच्या रूपामध्ये 78 धावा फुलकावरती पाहायला मिळतात. आजच्या दिवसातला सर्वात मोठा सॉरी 79 धावा झालेल्या आहेत. नो प्लस वन होती. एक धाव पळून सुद्धा काढली होती. ते फटका हवेमध्ये आहे. बराच वेळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. पाच बास काही सांगायचा काय सांगतो गडी. एकाला योग सांगतो एकाला योग सांगतो. तू सांगतो तू धरणी मा सांगतो मा धरी तू धरता धरता चेंडू बाहेर. भारी गडी आहेत का. 83 धावा बिनगडी बाद. 83 धावा. आतापर्यंत एकही विकेट मिळवली नाही टीम साई सहारा पांजरे टीम. आपल्या होम ग्राउंडवरती आपली ही जर परिस्थिती झाली आहे तर नक्कीच मी म्हणेन बाहेर आपण चांगला खेळ दाखवत असाल परंतु आपल्या होम ग्राउंडवरती आपल्या स्वतःच्या ग्राउंडवरती आपला खेळ मात्र कुठेतरी कमजोर राहिलेला पाहायला मिळतो. या चेंडूवरती सुद्धा एक सिंगल येते आणि एका सिंगल धावून धावसंख्या धावफलकावरती 84 84 धावा धावफलकावरती लागल्यात विदाऊट विकेट. अजून एकही विकेट नाही. गोलंदाज अक्षय चेंडू घेऊन जातोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला तो त्याच्या स्वतःच्या फॉलोतो मात्र फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु एक धाव पुन्हा एकदा रोखू शकणार नाही आणि या एक धावने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 85 धावा आणि जिंकण्याचा मात्र मोठा टार्गेट सध्या सेट होताना पाहायला मिळतोय टीम गवळी बाबा अडसरे संघाकडनं. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पंच दंडित करता चेंडू वाईट घोषित होताना पाहायला मिळेल. वाईटच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल आणि या एक धावने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली जाते 86 धावा. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे फटका पुन्हा एकदा खेळला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जाईल का. चेंडू नक्कीच जेल मात्र त्याने सोडला पण चेंडू नक्कीच अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू अडवला फिकी झाला तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पार होताना पाहायला मिळतील. या चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धावने धावसंख्या धावफलकावरती 88 आणि अजूनही शेवटच्या अंतिम ओव्हरमधले काही चेंडू शिल्लक आहेत आणि ते शेवटच्या ओव्हरमध्ये आणि स्ट्राईकवरती फलंदाज सुनील. फुलटवा चेंडू आहे पुन्हा एकदा इथे मात्र जर पाहिलं तर पंचांकडे दाद मागितली गेली आहे आणि पंचाने ती दाद स्वीकारली आहे आणि तिथे मात्र पंचाने चेंडू नो घोषित केला आणि नो प्लस धावा किती बास. घालवाकडे घालवा डुकरा वाताडायचा आता डुकरा मोकार वाताडाल काय सांगतो आणि काय रतो धावा असं पंच आपण कळवायचे आहेत. आता या चेंडूवरती आमचं नियंत्रण सुटलं कारण क्रिकेटचा 4 धावा म्हणजे चेंडू मारला चौकार आणि प्लस नो एकूण 5 धावा. फक्त 4च का. ओके नो प्लस 3 एकूण 4 धावा. तर या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि 4 धावांची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 92 धावा. शतक करण्यासाठी संधी मिळाली. इथे मात्र फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे लॉंगॉनवरती आहे जाग्यावरती चेंडूवरती थांबले तिथे सुद्धा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु इथे थोडीशी पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला होतं कारण त्यांचं नियंत्रण सुटलं. त्यांचा कॉन्फिडन्स जो होता ना तो पूर्णपणे गळाला आहे कारण पांजरे संघाला आता माहीत आहे एवढा मोठा टार्गेट झालाय गळलाय आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळतील. पंच धावा 2 आहेत की 3 आहेत या चेंडूवरती. एकच. ओके एकच सिंगल आणि या एक सिंगल धावने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला एकूण 93 धावा आणि जिंकण्यासाठी 30 बॉल म्हणजेच 5 ओव्हरमध्ये आता बनवायचे आहेत 94 धावा. म्हणजे षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल आता टीम साई सहारा पांजरे संघाला. ओपनिंगची जोडीला चांगले फटके खेळावे लागतील. गवळी बाबा अडसरे संघाने मात्र चांगली कामगिरी केली. आपल्या संघासाठी एक मोठा मजबूत स्कोर ज्या समोर आपण कळसुबाईचं शिखर पाहतायत ना त्या कळसुबाईच्या शिखरा एवढा उंच डोंगर रचला गेलाय टीम गवळी बाबा अडसरे संघानं आणि तो डोंगर आता तोडायचा आहे किंवा चढायचा आहे तर तो चढण्यासाठी मला वाटतंय नेहमीच कळसुबाईच्या डोंगरावरती आता पांजरे संघ चढत असेल परंतु आज त्या डोंगरावरती चढून त्यांच्या माथ्यावरती नाच करायचा आहे आणि तो नाच कोणाचा असणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. नाद कोणाचा करायचा तर नाद पांजरेवाल्या संघाचा करायचा नाही कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे चांगली बॅटिंग आहे परंतु ती दाखवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.
तर आता जिंकण्यासाठी 94 धावांची टार्गेट ठेवलाय. तर 94 धावाचा टार्गेट आता बनवायचा टीम साई सहारा पांजरे संघाला. गवळी बाबा अडसरे संघाने बनवल्या 93 धावा. जिंकण्यासाठी 94 धावांचा जो लक्ष्य ठेवलाय तो आता पार करायचा आहे. मुख्य मान्यवरांची सुद्धा मांडलेली या मुख्य मंचावरती पाहायला मिळते. एक त्यांचंही मनापासून आभार व्यक्त आपण करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व क्रिकेट रसिक, सर्व आयोजक आणि सर्व ग्रामस्थ मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या स्पर्धेमध्ये एक अतिशय गोड व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी लाभताना पाहायला मिळतं. त्यांचंही मनापासून आभार. साठी या उपस्थित राहिलेले आमचे केशवजी वळे साहेब, उपसरपंच पेंट शेत या गावातली घोड व्यक्तिमत्व या मुख्यमंचावरती उपस्थित आहे. त्यांचे मनापासून आभार व्यक्त आपण करू. त्यानंतर लक्ष्मणजी पदमोरे साहेब उपस्थित होते, त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर सकारामजी मुंडे साहेब उपस्थित होते, त्यांचे गोड कौतुक आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. त्यानंतर डॉक्टरजी अनंता घाणे साहेब समाजसेवक नक्कीच या मुख्यमंचावरती उपस्थित होते, त्यांचे मनापासून आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. त्यानंतर सागरजी रोंगटे साहेब इथे उपस्थित झालेले आहे, त्यांचे मनापासून आभार व्यक्त आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करू. साधारणपणे पाहिलं तर सागरजी रोंगटे साहेब मुदखेड गावातले सरपंच आहेत, त्यांचेही मनापासून आभार. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य त्यांचं राहिलेलं आहे, त्यांचं आभार व्यक्त करूया. त्यानंतर तशीच ही स्पर्धा जर पाहिली तर अंतिम टप्प्यामध्ये येताना पोहोचते. तर त्या अंतिम टप्प्यासाठी शेवटच्या दिवसासाठी यूट्यूबची सेवा दिली सौजन्य प्रफुल्लदादा भांगर साहेब, त्यांचंही मनापासून आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. खूप मोलाचं सहकार्य केलं आहे आणि आजच्या दिवसामध्ये शेवटचा अंतिम दिवस घर बसल्या मात्र सेवा दिली सन्माननीय प्रफुल्लदादा बांगर साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज आपण लाईव्ह पाहायला मिळते. आणि लाईव्हचा जो चॅनल आहे तो इगतपुरी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला कव्हर केली जाते, त्यांचे मनापासून आभार व्यक्त आपण या करूया. त्यानंतर विशालजी गोंदके साहेब इथे उपस्थित होते, त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर महेशजी इंदे साहेब मुदखेड गावातली ग्रामपंचायत सदस्य महेशजी इंदे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार आपण व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अजूनही कोणाची नावं माझ्याकडनं राहिली असतील, कारण माझ्याकडे जी नावं येतील तीच मी पुकारतोय, कारण मला इकडची नावं माहीत नाही, त्यासाठी मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. तर सर्वांचं मी मनापासून आभार आणि सर्वांचं सहर्षी स्वागत. आपण उपस्थित राहायचं. साई सारा पांजरे आणि गवळी बाबा अडसरे मॅच चालू आहे. वर्सेस सह्याद्री राजूर संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे चला आपण टॉस विन साठी आपण इथे उपस्थित राहा. आपली पुढची मॅच असणार आहे, आपण टॉस विन साठी आपण उपस्थित दाखवणं गरजेचं आहे. गवळी बाबा अडसरे संघच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कर गोलंदाज ओपनिंगची जोडी आणि दडाडीची जोडी, एक दोन हुकमी एके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात टीम साई सहारा पांजरे संघाकडनं. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहू शकाल संजय, पहिला चेंडू टाकला स्ट्राईक वरती, फटका खेळण्याचा प्रयत्न जर पाहायला गेला अक्षय होते आणि अक्षय मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू मात्र सरळ आता विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाज संजयने पाहायला मिळाली. सर्कलची ओव्हर आहे, हाणामारीची ओव्हर, पॉवर प्लेची ओव्हर आणि त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाज संजय हाफ टॅकर चेंडू होता, प्रॉपर कनेक्शन झाला हवेमध्ये, चेंडू बराच वेळ क्षेत्ररक्षक तिथे धावताय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का बघता बघता चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू अडवलाय, फेकी झालाय, तोपर्यंत एक चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षकाने मात्र गोलंदाजाला चांगली साथ आणि गोलंदाजाला जर चांगलं साथ जर क्षेत्ररक्षकाचं मिळालं
तर मी म्हणेन नक्कीच अडसरे संघ इथे अडचणीमध्ये येणार नाही. या चेंडूवरती 2 धावा येतील आणि 2 धावांनी आपल्या संघाचं आणि आपला स्वतःचं अकाउंट खोलताना पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्षयने केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. प्रत्येक चेंडू आपण मोठा फटका खेळण्यासाठी मात्र टायमिंग जुळवणं महत्वाचं आहे. हवेच्या दिशेने जर आपण खेळण्याचा प्रयत्न केला ना तर मी म्हणेन नक्कीच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकता टीम पांजरे संघ. पुन्हा एकदा मोठा फटका गुड लेंथवरती चेंडू ठेवले जात आहे. थोडंसं या बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळतं. भाऊकडे मोठी क्षमता आहे आणि अक्षयकडे सुद्धा मोठी क्षमता आहे, पण ती दाखवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या होम ग्राउंडवरती आपले होम ग्राउंड आपले होम प्रॅक्टिस आणि आपण यजमान टीम आणि यजमान टीमकडनं एक मोठी अपेक्षा होती. फटका चांगला आहे, दमदार फटका. आता मात्र फटका थांबणं तितकं सोपं नाही. चेंडू निघून जाईल. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली आहे. साधारणपणे पाहिलं तर संजय पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू डॉट, चौथाही चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. 6व्या चेंडूवरती षटकार ठोकतो. हो, संधी होती आणि संधीचं सोनं करायचं होतं. एक लॉलीपॉप चेंडू होता. त्या लॉलीपॉप चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा उचलू शकले नाही फलंदाज आणि हा चेंडू पंच नो घोषित करताय, कारण क्रीजच्या बाहेर पडलेला पाहायला मिळतोय आणि तो पंचांचा डिसिजन इथे नोच्या रूपामध्ये आणि इथे डिसिजन पंचांचा आलाय. डिसिजन कंपल्सरी फायनल असणार आहे. चेंडूवरती नो आणि नोच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाणार. पुढचा चेंडू आता फ्री हिट आणि नोच्या चेंडूवरती जर मोठा फटका खेळला असती सध्या अक्षय तर काय मात्र संधी मिळाली असती. एक चांगला टार्गेट आपण सेट करू शकले असते तर नक्कीच त्या टार्गेट जवळ आपण जाऊ शकले असते. धीमी गतीचा चेंडू हवेमध्ये बराच वेळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली जोडलेले पाहायला मिळतात. चेंडू डाऊन द फिल्डर, परंतु चेंडूचा नियंत्रण सुटला आणि फलंदाजाला मात्र चान्स मिळाली आणि त्याचा परिणाम नक्कीच पांजरे संघावरती सुद्धा मिळेल. या चेंडूत 2 धावा येतील आणि या 2 धावांनी धावफलक सजलेलं पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला जोडलेली पाहायला मिळेल. सध्या 11 धावा, बिनगडीबाद 11 धावा. पहिली ओव्हर संपुष्टात. दोन्ही संघ इथे ताकदीने लढतायत आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी, परंतु पांजरे संघाला इथे पुढे पुढे बॅकफुटला टाकलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा मिळाल्या आहेत आणि इथून पुढे आता 24 बॉल शिल्लक आहे. 24 बॉलमध्ये जर पाहिला तर अजूनही 83 धावा बनवायच्या आहेत. या 83 धावा बनवण्यासाठी इथे मोठा टार्गेट आहे आणि तो मोठा टार्गेट बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मोठ्या पटक्यांची गरज आहे. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. टीम साही सहारा पांजरे संघाला अक्षय आणि भाऊची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अक्षयला मात्र इथे कामगिरी चांगली करायची होती. एक संधी निर्माण झाली होती. एक लॉलीपॉप चेंडू सुद्धा मिळाला होता. त्या चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा उचलू शकले नाही. आता शेवटच्या मुवमेंटला बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. गोलंदाज मला वाटतं सुनील आलेत आणि सुनीलच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. टीम गवळी बाबा अडसरे संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सुनील आणि स्ट्राईक वरती फलंदाज साही सहारा पांजरे संघाचा फलंदाज भाऊ सॉरी दीपक आहेत. तर दीपक गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना पाहायला मिळतात आणि स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला भाऊ उघडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तर भाऊकडे क्षमता आहे आणि ते दाखवणं गरजेचं आहे. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी फटकेबाजी करावी लागेल आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, परंतु शतरक्षक तिथे लोंडॉन आणि पाहायला मिळाला एक सुंदर झेल आणि भाऊराव उघडे यांचा संपलाय केलं. शून्यवती बाद भाऊराव उघडे हुकमी एका मैदानाच्या बाहेर. जर मैदानाच्या मध्ये राहू शकले असते ना तर कदाचित या मॅचचा मुवमेंट अलग राहू शकला असता, परंतु जरतरला क्रिकेटमध्ये महत्व नाही. या जे मैदानाच्या आतमध्ये घडलं जाईल ना वर्तमान काळामध्ये ते महत्व संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये लॉंग ऑफला सुंदर झेल टिपलाय. फलंदाजाचा खेळ संपला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
विजय, ज्याच्या नावामध्ये विजय, त्याला विजय खेचून आणण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. ओ इथे पुढे जर पाहिलं तर पंच वाईट घोषित करतात. चेंडू अपस्टंपच्या बाहेर, पंचाने दंडित केला चेंडू वाईट, आणि वाईटच्या रूपामध्ये एक धाव. 12च्या घरामध्ये पोहोचली गेली टीम साई सहारा पांजरे टीम. आणि गवळी बाबा आडसरे संघ गोलंदाजी मार्कर गोलंदाज दीपक, आणि दीपकच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला मिळतो. फाईनला चेंडू खेळलाय, फाईनला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. इथे दमदार षटकार. कारण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. चांगली देखील दाखवणं गरजेचं आहे. मोठ्या पटक्यांची गरज आहे, आणि मोठ्या पटक्यांची बोली भाषा जर आपण केली ना तर नक्कीच द्या विजया दिशेने वाटचाल सुद्धा करू शकता. हो हो, काय फटका केलाय, ताकदीचा वापर. बस गडी बारीक, पण फटका काय काय सांगा, तारीफ करण्यासारखा फटका आहे. बेकार गडी आहे, न कुजाच गडी आहे पण फटका. दोन्ही सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या मध्ये, एका बाजूने विजय तर एका बाजूने अक्षय आहे. तर छोटे बंधू मात्र एक मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाले, आणि तिसरा येईल का, पुन्हा एकदा फटका येण्यास सज्ज पाडलाय आणि भाग पाडलाय. आता गोलंदाजावरती मात्र तुटून पडलाय फलंदाज विजय, ज्याच्या नावामध्ये विजय आहे. तो गावाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय, आणि तो का सांगतोय, माझ्या गावासाठी मला खेळायचं आहे, माझ्या गावाचं नाव मला मोठं करायचं आहे, आणि माझ्या गावामध्ये आज संध्याकाळी जल्लोष करायचा आहे, गुलाल उतरायचा आहे, फटण्याची आतिषबाजी करायची आहे, आणि त्याच अनुषंगाने तो धीर सोडत नाही. माझ्या गावाला मला विजय मिळवायचा आहे. बॅक टू बॅक 3 षटकार. साहेबांच्या माध्यमातून विजयसाठी 100 रुपयाचा प्राईज आलेला आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण सध्या मुदखेड संघाचे संघ मालक सन्माननीय ज्ञानेश्वरजी इदे साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा रोख रक्कम मिळाली आहे 3 षटकारासाठी. मनापासून आभार व्यक्त करतो. आणि विजय आपण मॅच संपल्या तर लगेच ती आपण 3 षटकारासाठी जे आपल्याला प्राईज आहे ते आपण घेऊन जायचं आहे. या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा, आणि या 2 धावेने धावफलक सजलं गेलं. धावफलकावरती आपण पाहू शकाल 32 लागले आहेत. 32 धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर सध्या तरी गोलंदाजी दीपकनं पाहिलं तर पुन्हा हाफ टॅकर चेंडू होता. हाफ टॅकर पुरेपूर फायदा उचलताना पाहायला मिळते फलंदाज विजय, आणि याच चेंडूवरती सुद्धा ठोकलाय चौकार, आणि चौकाराने मात्र धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. फटकेबाजी आपण पाहिली विजय आणि अक्षयच्या माध्यमातून. भाऊ मात्र आपल्या संघासाठी काही करू शकले नाही. पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या ओव्हरमधल्या चेंडूवरती विकेट, आणि 5 बॉलमध्ये साधारणपणे पाहिलं तर विजयची खेळी पाहायला मिळाली 24 धावा, आणि या ओव्हरमध्ये मिळाल्या एकूण 25 धावा. चांगली खेळी, सुंदर अशी खेळी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. अशीच खेळी करावी लागेल तरच इथून पुढे मॅच आपण विजय होऊ शकता. अजूनही उरलेले 18 बॉल शिल्लक आहेत, आणि 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत 58 धावा. अजून 58 धावा बनवायच्या 3 ओव्हरमध्ये. अजूनही मोठी फटके खेळले तर मॅच, कारण एका ओव्हरमध्ये 25-20 धावा येत आहेत, तर या 58 धावा 3 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत, म्हणजे नथिंग आहेत. आवेच्या दिशेने जर आपण खेळ खेळला ना तर नक्कीच आपण मॅचचा विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकता. टीम साई सहारा पांजरे संघ मुदखेड संघाचे संघ मालक सन्मानी ज्ञानेश्वरजी इदे साहेबांच्या माध्यमातून जर पाहिला तर विजयसाठी 100 रुपयाचा प्राईज सुद्धा आलेला आहे. त्याच्या खेळीवरती थोडे प्रसन्न झाले, आणि प्रेमी त्याच्या प्रेमापोटीने त्याच्या हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांनी 100 रुपयाचा प्राईज दिले. मी धन्यवाद व्यक्त करतो ज्ञानेश्वरजी इदे साहेब, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या मध्ये तुमची टीम सुद्धा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. तुमचंही गुण कौतुक मी स्पर्धेच्या वतीनं करतोय. तर आता गोलंदाजी वर्गात गोलंदाज किरण आलेत, तर स्ट्राईक वरती एक ओपनिंगचा फलंदाज अक्षय. दोन्ही सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. छोट्या बंधूने जर पाहिलं तर मोठी फटकी खेळली आहे, परंतु अक्षय जर पाहिला ना तर स्टेप अपचा साधारणपणे पाहिलं तर फिल्डिंगमध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने फंच फिल्डिंगच्या डिसिजन मधून आज नो घोषित करतायत. 9च्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल.
आणि या 9च्या रूपामध्ये 1 धाव आणि या 1 धावने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सध्याच्याकडे जर पाहिलं तर 37. चेंडू आता फ्रीट असणार आहे. पंचाने हात आकाशामध्ये फिरवलाय म्हणजे हा चेंडू शक्तिमान सारखा आहे, म्हणजे शक्तिमानचा फटका खेळावा लागेल. फटका खेळलाय, दमदार फटका, ताकदीचा वापर, हवाई सफर. आता सांगून देतो का तुम्ही केलं तर आम्ही काय ना करू का? आम्ही जीव लावून ना मग खाट मटाल फटका खेळू नये, आम्हाला विजय करायचा आहे. नक्की काय सांगतो अक्षयकडे पिसाळा आता. तर या चेंडूवरती नक्कीच अक्षयने तुझा ठोकलाय षटकार आणि षटकाराने मात्र धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर 43 जोडल्या गेल्यात. हे मॅचचं चित्र बदलेल मित्रांनो. 94 धावींचा टार्गेट ठेवला म्हणून काय झाला, आमच्या समोर कळसुबाईचा आशीर्वाद आहे आणि त्या कळसुबाईचा आशीर्वाद घेऊन आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलोय. तुमच्याकडे गवळी बाबाचा आशीर्वाद आहे तर आमच्याकडे कळसू आईचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद घेऊन आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलोय. आणि अक्षय आता षटकारांची भाषा बोलतोय, बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटाने बॉलचा प्रॉपर टायमिंग नाही आहे तिथे. क्षेत्रक्षे खाली स्क्वेअर लेग बाजून चेंडू अडवला, फेकी झालाय तो परत एक सिंगल घेतली आणि एकाच सिंगलवरती आता समाधान मानावं लागेल टीम सारा पांजरी संघाला. आणि या 1 धावने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 50 लागल्यात. अजूनही जर पाहिलं तर 44 धावा बनवायच्या आहेत उरलेल्या चेंडूमध्ये. 50 लागलेले आहेत एका ओव्हरमध्ये. एक चांगली कामगिरी पाहायला मिळते सध्या. एका ओव्हरमध्ये 25 धावा आल्या होत्या आणि एका ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या आणि तिसरी ओव्हर चालू आहे आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज किरण साधारणपणे 3 चेंडूचा खेळ केलाय. पुन्हा एकदा विजय, हो हो काय विजय भाषा बोलतोय. त्याला माहित आहे माझ्या गावासाठी मला खेळायचं आहे, माझ्या गावाचा मला जल्लोष करायचा आहे, माझ्या गावाचं नाव मला मोठं करायचं आहे, माझ्या गावासाठी मला ही ट्रॉफी न्यायची आहे आणि माझ्या गावामध्ये आज संध्याकाळी मध्ये फटाके वाजवून मला गावाचा जल्लोष करायचा. त्याच अनुसार विजय एक विजयी खेळी करतोय. चांगला खेळ विजय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार येईल का? नक्कीच. हा टप्पा पडल्यानंतर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आलाय आणि चेंडू अडवलाय. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते या चेंडूवरती. थोडीशी सुस्करा घेण्याची जागा मिळते साधारणपणे गवळी बाबा अडसरे संघाला आणि या चेंडूवरती एक सिंगल येईल आणि एका सिंगल धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल सध्या तरी जोडलेली पाहायला मिळते. 57 धावा, एक गडीबाद 57 धावा. भाऊ आऊट झाले म्हणून काय झाले, आम्ही अजून दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक छोटा बंधू एक मोठे बंधू अक्षय आणि विजय. ओहो पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू केलाय, मोठा ब्लास्ट केलाय, क्षेत्ररक्षक जोडले गेले चेंडूवरती आणि सुंदर झेल आणि अक्षयची खेळी आता संपुष्टात. साधारणपणे अक्षय मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. साधारणपणे मॅच घेऊन जात आहेत की का आता गवळी बाबा अडसरे संघ, कारण सध्याच्याकडे एक महत्वाच्या भूमिकेमध्ये एक मोठा मासा गळायला लागलाय आणि त्या मास्याची विकेट आता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. अक्षयच्या रूपामध्ये मिळते दुसरी विकेट. सह्याद्री राजूर संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. टॉसविन आपला केला जाईल. या पुढची मॅच आपली आहे त्यासाठी विनंती आहे. तिसरी मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जर पाहिलं तर करंडी संघ आणि एका बाजूने सह्याद्री राजूर या दोन्ही संघांमध्ये एक महत्वाची लढत मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. असं वाटायला लागलंय की 94 धावा सुद्धा या मैदानावरती कमी वाटू लागले आहेत. कारण आपण T20 मध्ये जी वर्ल्ड कपची मॅच आपण पाहिली होती 250 धावा बनवून सुद्धा आपण शेपली नाही आहेत. तर या 94 धावा बनवून सुद्धा आपण या क्रिकेटमध्ये शेपली नाहीत. कारण सध्या तरी आता धावा लागल्या धावफलकावरती 57 आणि जिंकण्यासाठी अजूनही उर्वरित
12 बॉल आणि 37 धावींची गरज आहे. म्हणजे समीकरण तितकंच सोपं आहे आणि तितकंच कठीण सुद्धा आहे. परंतु अक्षयची जी विकेट मेन मोमेंटवरती पाहायला मिळाली आहे आणि त्याच अनुषंगाने आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. आपण पाहू शकाल धावजी. तर धावजी आणि विजयची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर मी म्हणाले विजय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मॅचचं चित्र अलग राहू शकतं आणि विजय जर आपण विकेट घेतली ना तर कदाचित मी म्हणेन गवळी बाबा अडसरे संघ आपल्या संघाला विजय मिळवू देऊ शकतो. परंतु विजय अजून 7 बॉल खेळलेला आहे विजय आणि 31 धावा बनवल्या आहेत. म्हणजे नाबाद खेळली त्याची चांगली राहिली आहे. चांगला खेळ त्याने एकाच ओव्हरमध्ये 24 धावा बनवल्या होत्या. आतापर्यंत फक्त 7च चेंडू खेळला आहे आणि 31 धावांचं त्याचं योगदान या मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत लाभलेलं पाहायला मिळालेलं आहे. तसेच अडसरे संघाचे 2 फलंदाज किरण आणि सुनील सुद्धा चांगली खेळी केली होती. इथून पुढे पाहायला गेलं तर पंचाने 9 घोषित केलाय. 9च्या रूपामध्ये एक एक्स्ट्राची धाव जोडली त्याला एक सुवर्ण संधी होती. जर नियंत्रण जर चांगलं राहिलं असतं तर एक्स्ट्राच्या धावा मिळू शकल्यास त्या फलंदाजाला. परंतु एकच धाव मिळेल 9च्या रूपामध्ये. आता पुन्हा त्या शक्तिमानचा फटका खेळण्याचे चान्स मिळाले कारण आकाशामध्ये पंचाने बोटं फिरवले आहेत. म्हणजे हा फ्री हिटचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचे चान्स. ओहो इथून पुढे पाहायला गेला तर एक चेंडू वाईट घोषित होताना पाहायला मिळते. गोलंदाजाची थोडीशी कमतरता जाणवताना पाहायला मिळते टीम गवळी बाबा अडसरे संघाकडनं. या चेंडूवरती या वाईटच्या रूपामध्ये अजूनही फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. त्या फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आणि संधीचं सोनं करावं लागेल. उरलेल्या 12 चेंडू आणि 37 धावींची गरज असताना या चेंडूवरती मात्र नक्कीच एक सिंगल मिळाली आहे. म्हणजे अजूनही 35 धावींची गरज आहे. 12 बॉल 35 धावा बनवण्यासाठी एक चांगला प्रयत्न करावा लागेल. आता दोन्ही संघ मात्र इथे चिंतेमध्ये आले. त्या जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एक मोठा टार्गेट मला वाटतं साधारणपणे या पूर्ण टूरला मेनमध्ये 94 धावांचा टार्गेट आतापर्यंत कोणी ठेवला नसावा. आज तो ठेवलाय पण तो चेस करण्याचं धाडस सुद्धा ठेवला आहे टीम साई सारा पांजरे संघाकडनं. तर सुनीलच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला स्ट्राईकवरती पुन्हा एकदा विजय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर 9 चेंडू घोषित होताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक या चेंडूवरती जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या धावा आणि फ्री हिट कंटिन्यू आहे. या चेंडूवरती ज्ञानेश्वरजी इद्दे साहेबांच्या माध्यमातून विजयसाठी 3 षटकार जर ठोकले तर 200 रुपयाचं प्राईज अजूनही दिलं जाणार आहे. 100 रुपये तर आलेत. ओहो तिथे मात्र जर पाहिलं तर आता गुड लेंथवरती चेंडू ठेवला आहे. फलंदाजाला मात्र चकमा देणारा गोलंदाजांना आता पाहायला मिळाला. सुनीलकडनं हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू नो टाकल्यानंतर हा चेंडू नो आणि वाईट टाकला त्यानंतर मात्र हा चेंडू डॉट आलाय. पुन्हा संधी आली आणि संधीचं सोनं होईल का. क्षेत्रक्षक आले तिथे मात्र चेंडू अडवला गेला आणि एक सुंदर झेल टिपलाय. फलंदाजाचा खेळ आता संपलाय. विजयची खेळी साधारणपणे पाहिलं तर इथे आपण पाहू शकताय संपुष्टात येताना पाहायला मिळते. गोल्डन विकेट आता मैदानाच्या आतमध्ये मिळाले टीम गवळी बाबा अडसरे संघाला. आता साधारणपणे विजयाच्या वाटचाल सुद्धा होऊ शकते टीम गवळी बाबा संघाची कारण एक हुकमी जो एका होता तो मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. टीम साई सारा पांजरे संघाचा फलंदाज विजय ज्याच्या नावामध्ये विजय होता तो नावाचा विजय आपला बोलबाला करत होता. त्याची विकेट आता मिळाली आहे. फलंदाज बाद झाले. 3 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 60 धावा धावफलकावरती लागल्यात. दहा बॉल 34 धावेंची गरज आहे. म्हणजे अजूनही षटकार आणि चौकारांची भाषा बोलायची आहे फलंदाजांना. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवा आलात तर शिवा आणि धावजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठा टार्गेट पार करायचा होता. 10 बॉल अजून 34 धावेंची गरज आहे. गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. होई ते पुन्हा फटका बसलाय. हवेमध्ये चेंडू बराच वेळा क्षेत्ररक्षक चेंडूखाली जोडले आहेत आणि झेल टिपले संधी आणि ते संधीत मात्र सोडले आहे आणि जीवदान मिळालंय आता फलंदाज शिवाला आणि त्याचा फायदा आता उचलायचा आहे फलंदाजाला आणि फायदा उचलण्याचा प्रयत्न करावा लागेल. या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि या 2 धावेने धपफलक सजलं गेलं. धपफलकावरती आपण पाहू शकाल 62 धावा धपफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. साधारणपणे गोलंदाज चेंडू घेऊन जातो स्ट्राईकवरती.
इथून पुढे पाहायला गेला तर ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू पंचाने दंडित केला. चेंडू वाईट येतोय. वाईटच्या रूपामध्ये एक एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. या एक धावेने धप्पलक सजलं जाईल. धप्पलकावरती आपण पाहू शकाल 3 गडी बाद 63 धाबा. अजूनही उर्वरित 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये 31 धाब्यांची गरज आहे. 9 बॉल 31 धाबा. समीकरण सोपं होताना पाहायला मिळत आहे. फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा फटका बसला. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्रशेख लॉंग ऑफला क्षेत्रशेख आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. थोडीशी मिस फील्ड आणि चेंडू पडल्यानंतर आउटफील्ड खूपच तेज. चेंडू पडल्यानंतर नशिबाचा मिळतोय चौकार. शिवाय या फलंदाजाला तर मॅच हारेल कोण जिंकेल कोण ती आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. साधारणपणे पाहिलं तर ही मॅचचं चित्र बदलेल याच्यामध्ये शंकाच नाही आहे. शिवाने टोकलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या जोडली गेली धावफलकावरती आपण पाहू शकाल 67. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू आता एक एक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे. धावेचा डोंगर जो आपल्याला मोडायचा आहे तो डोंगर मोडण्यासाठी आता इथून पुढे मात्र संघर्ष करावा लागेल. प्रयत्न करावे लागतील. सध्या तरी गवळी बाबा अडसळे संघ इथे मोठ्या ताकदीने मात्र प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. खराब चेंडू इथे पुन्हा एकदा प्रॉपर चेंडू नाही आहे. पुन्हा 9 चेंडू घोषित झाला आहे. 9च्या रूपामध्ये एक धाव तर जोडली आहे आणि इथे फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालेला. 9+1 एकूण 2 धावा येतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 69. 7 चेंडू आणि 25 धावेंची गरज आहे. 7 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि या चेंडूवरती जर षटकार आला ना तर मॅचचं चित्र पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळेल. तर बघूया पुन्हा एकदा. ओहो इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅट तेजीमध्ये घुमले परंतु टायमिंग चुकीचा राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे ओव्हर संपुष्टात येताना पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 69 आणि जिंकण्यासाठी शेवटचे अंतिम 6 बॉल 25 धाब्यांची गरज. अंतिम ओव्हर आता मैदानाच्या आतमध्ये निर्णायक ओव्हर टाकली जाते. गोलंदाज आपण पाहू शकाल सुनील. हो इथे पुन्हा एकदा जर पाहिला तर पंचांकडे दाद मागतात. पंचाने दाद नक्कीच स्वीकारलेली आहे आणि हा चेंडू तर हा चेंडू जर पाहिला तर 9+1 एकूण 2 धावा येतील या चेंडूवरती आणि 9च्या रूपामध्ये 2 धावा आणि 2 धावी धावसंख्येचा फलकावरती. पुन्हा एकदा जर पाहिला तर फुलटॉस चेंडू आहे. पंचाने पुन्हा एकदा नो घोषित केलाय आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र धावा घेतल्या जातील का पाहायचा. चेंडू पैकी चांगली पण थोडासा चेंडू पडल्यानंतर उचली घेतलाय आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर धावा किती मिळत आहेत. 2 धावा तर मिळाल्यात. ओहो चांगली सुरुवात आहे. मॅचचं चित्र बदलायला लागलाय. मॅचचं चित्र पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहे. अजून 6 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो आणि बिन बॉल 4 धावा मिळाल्या आहेत. येस क्रिकेटचा नियम आहे आणि क्रिकेटचा नियम असताना जर आपल्याकडे जर तो नियम लागू असेल तर आपण 2 बिमर चेंडू ऐकलेले आहेत आणि 2 बिमर चेंडू फेकल्यानंतर आपण गोलंदाजी करू शकणार नाही. ही क्रिकेटचा नियम आहे आणि तो क्रिकेटचा नियम आपल्याला फॉलो करावा लागेल आणि इथून पुढे आता न्यू गोलंदाज
समीकरण जर पाहिलं तर 6 बॉल आणि 20 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल 20 धाबा. मॅच पुन्हा एकदा बनलेली पाहायला मिळते आहे. आता गवळी बाबा आडसरे संघाला मात्र इथे मीटिंग करणं भाग पाडलाय, कारण खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 चेंडू बिमर टाकले आहे आणि बिमर टाकल्यानंतर मात्र आता न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम 6 चेंडू फेकण्यासाठी आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता 20 धावा बनवायच्या टीम साही सहारा पांजरे संघाला. तर पाहावा लागेल, सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, चांगला खेळ दाखवावा लागेल. चांगली मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगलेली पाहायला मिळते आहे. मित्रांनो, मॅच अजून संपली नाही, मॅच अजून जिंकली नाही, मॅच अजून हरली नाही. तर मॅच जिंकेल कोण, हारेल कोण, आलेली वेळ आपल्याला सांगणार आहे. स्वतः करदार आता मैदानाच्या आतमध्ये थोडासा कान मंत्र देताना पाहायला मिळतील. साधारणपणे पाहिलं तर आपण धावजी आणि शिवा जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि या जोडीसाठी अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. एका ओव्हरमध्ये 25 धावा आपण मिळवत आहेत. तर या 20 धावा सहज आपण पार होऊ शकतात. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आहे, कारण ज्या मैदानाच्या आतमध्ये आपण आतापर्यंत पाहतो आहोत ना, एक गोलंदाजी एक चांगल्या प्रकारची होताना पाहायला मिळेल का, पाहावं लागेल. सध्या गोलंदाजी आले भास्करच्या माध्यमातून पहिला चेंडू टाकला जाईल. स्ट्राईकवरती फलंदाज आपला धावजी आडव्या बॅटने फाईनला केला डिक्लर झोनमध्ये आणि डिक्लर झोनमध्ये आपण धावा मिळवू शकत नाही. हा चेंडू थोडासा पाईनला खेळला असते, साधारणपणे स्क्वेअर लेगमध्ये खेळल्याचा चौकार मिळू शकला असता, परंतु डिक्लर झोनमध्ये खेळले 2 धावा मिळतील. डिक्लर झोन जर आपल्याकडे नसतं तर नक्कीच या चेंडूवरती 4 मिळाल्या असत्या, परंतु 4 नव्हे तर 2च मिळतील. धावा आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या सध्या तरी आपण पाहू शकाल 76 धावा जोडल्यात. 5 बॉल अजूनही 18 धाब्यांची गरज. 5 बॉल 18 धावा. एखादा षटकार चेंडू पाहायला गेला तर लेग स्टंपच्या बाहेर पंचदंडित करतात. चेंडू वाईट घोषित झालाय. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. 1 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 77 धावा, 77 धावा. राजूर संघ आणि करंडी संघ दोन्ही संघाच्या कंधाला उपस्थित राहायचं आहे मित्रांनो, विलंब लावायचा नाही. धीमी गतीचा चेंडू इथून पुढे पाहायला गेला तर पंच नो घोषित करतायत. पुन्हा एकदा इथे खराब क्षेत्रक्षेणी चांगलं पाहायला मिळते, पण गोलंदाजी थोडीशी चुकीची होताना पाहायला मिळते. नो +1 एकूण 2 धावा येतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 79 आणि जिंकण्यासाठी अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये 15 धाब्यांची गरज. 5 बॉल 15 धावा. समीकरण आता बदलले पाहिलं. 94 धाब्यांचा टार्गेट होता. असं वाटलं होतं की सर्वात उंच या महाराष्ट्रामध्ये शिखर म्हणजे तो कळसुबाईचा शिखर आणि त्या शिखरा एवढी उंच धावसंख्या जमवली होती कवळी बाबा. ओहो, इथं फ्रीटचा चेंडू मात्र फटका केला. क्षेत्रक्षेक आता बनतील प्रेक्षक. चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. त्या लुक मुवमेंटला मात्र एक लुक मुवमेंट मध्ये टोक धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी जर पाहिलं तर 85 धावा आणि जिंकण्यासाठी आता उरलेले 4 बॉल 9 धाब्यांची गरज. म्हणजे मॅच आता पूर्णपणे साही सारा पांजरे संघाकडे आलेले आहे. पूर्णपणे मॅच साई सारा पांजरे संघाकडे 94 धाब्यांचा टार्गेट ठेवला होता आणि 94 धाब्यांचा टार्गेट ठेवून सुद्धा टीम गवळीबाबा जरंडी सॉरी आडसरे टीम शेपमध्ये पाहायला मिळत नाही, कारण गोलंदाजी चुकीची राहिली. एक्स्ट्राच्या धावा जास्त आल्या, नोच्या धावा जास्त आल्या, वाईटच्या धावा जास्त आल्या. त्याच अनुषंगाने मात्र आता साही सारा पांजरे संघ पुन्हा जिवंतपणे झालेला पाहायला मिळतोय. आता उरलेले 4 बॉल 9 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा चेंडू घेऊन झाला. भास्कर स्ट्राईकवरती. फलंदाज फटका बसला हवेमध्ये. चेंडू बराच वेळा क्षेत्ररक्षक तिथे जोडले जातील. चेंडू अडवला जाईल का? चेंडू अडवला. 2 धावा मात्र इथे मिळण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 धावा मिळाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही, 2च धावा येतील. या 2 धावेने मात्र धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 87 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये 7 धाब्यांची गरज आहे. षटकार जर आला तर मॅचचं चित्र पूर्णपणे बदलेल, परंतु चौकार जरी आला ना आणि 1-2 जरी धावा काढल्या तरी सुद्धा दबाव निर्माण होऊ शकतो. एक्स्ट्राच्या धावा तर मिळतायत, परंतु आता संघाचा दबाव वाढला जातोय. तर पुन्हा चेंडू घेऊन झाला. भास्कर स्ट्राईकवरती फलंदाज
शिवा फुलटॉ चेंडू आहे तिथे मात्र चंद्रक आहे चेंडूवरती जोडले जातील का चेंडू अडवला जाईल का चेंडू मात्र नो मॅच मध्ये पडला गेलाय एक धाव कंप्लीट दुसरी धावेचा प्रयत्न तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय तिसरी धाव मिळेल का नाही तोही तितकाच महत्वाचा आहे हो हो इथे 3 धावा प्राप्त झाल्यात काय प्रयत्न केला गेलाय फिल्डिंग चांगली राहिली परंतु 3 धावा इथे वाचवू शकली नाही टीम गवळी बाबा अडसरे संघ आता समीकरण जर पाहिलं तर 2 बॉल 4 धावेंची गरज मित्रांनो सामना जर आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो चांगला खेळ दाखवला जातोय मैदानाच्या मध्ये साईसारा पांढरे संघ आम्ही हार मानणार नाही आमच्या गावासाठी आम्ही खेळणार आमच्या गावासाठी आम्ही गुलाल उधळणार परंतु जरंडी संघ सुद्धा तितकाच हार मानण्यासाठी मान्य नाही त्यांना सुद्धा हार मान्य नाही आम्हाला आमच्या गावासाठी खेळायचं आहे आमच्या गावामध्ये आम्हाला ट्रॉफी घेऊन जायची आता आम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे परंतु चॅम्पियन मित्रांनो कोण होईल आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे अजूनही सामना संपला नाही मित्रांनो 2 चेंडू शिल्लक आहे 4 धावेची गरज स्ट्राईक वरती धावची ओहो इथे जर पाहायला गेलं तर पंच अजूनही डिसिजन देण्यासाठी सहमत आहेत की नाही ते तितकं महत्वाचं आहे चेंडू वाईट घोषित होताना पाहायला मिळतोय आणि वाईटच्या रूपामध्ये एक एक्स्ट्राची धाव आणि एक्स्ट्राची धाव जोडली जाईल टप्पलकावरती 91 धावा 91 धावा जोडल्यात आणि 2 बॉल 3 धावेची गरज सामना सुटलाय पहिला खेळला क्षेत्ररक्षक काय तिथे एक धाव कंप्लीट दुसरी धावेचा प्रयत्न होतोय 2 धावा घेतल्या जातील का नक्कीच दुसरी धावेचा प्रयत्न होतोय चेंडू फेकी चुकीची राहिली चेंडू फेकी जर मी म्हणेला विकेट किपर कडे जर फेकले असती ना तर एकच धाव मिळाली असती विकेट मिळू शकला तर दबाव मित्रांनो हा दबाव आहे दबाव असल्यानंतर चेंडू कुठे फेकायचा हा नियंत्रण त्यांच्याकडे नव्हता आणि इथून पुढे मात्र मॅच जिंकण्यासाठी काय मेहनत घेतली टीम सहारा पांढरे संघानं नक्कीच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे एक चेंडू आणि 1 धावेची गरज आहे सुपर ओव्हर तर झाले म्हणजे चान्स पुन्हा एकदा मिळाले पण जिंकण्यासाठी आता इथून पुढे मात्र 1 धाव बनवावीच लागेल तर बघूया आता दावजीचा संघ दावजी मात्र इथे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय आज जर मॅच जिंकवली ना तर मी म्हणले दावजी संघाचा आणि दावजी संघाचा हा कूल खेळाडू म्हणून ठरेल कारण त्याच्याकडनं या मेन मुमेंटला धावा येताना पाहायला मिळाल्या नक्कीच शेवटचा अंतिम चेंडू भास्करच्या माध्यमातून टाकला स्ट्राईक वरती फलंदाज दावजी ओ इथून पुढे पाहिलं वाईट चेंडू आणि वाईटच्या रूपामध्ये इथे विजय घोषित होताना पाहायला मिळते टीम साईसारा पांढरे संघ अभिनंदन टीम साईसारा पांढरे संघ करावं तेवढं कमीच आहे 94 धावा बनवल्या त्या टीम गवळी बाबा अडसरे संघ परंतु गोलंदाजी